नमस्कार, मी प्रणया. HPN मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट ओढावलेलं असून सोलापूर जिल्ह्याला निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला. अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक इथं आज संध्याकाळच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि बघता बघता तुफान वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. केवळ सांगवीच नाही तर चपळगाव परिसरातही गेल्या 20 मिनिटांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कुठं आनंद तर कुठं चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय. दिवसभर कडाक्याचं ऊन आणि उकाड्यानं हैराण झालेल्या अक्कलकोट वासियांना या पावसानं गारवा तर दिलाय, मात्र बळीराजाच्या काळजाचा ठोका चुकवलाय. सांगवी बुद्रुक इथं पावसाचा जोर इतका प्रचंड होता की वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. चपळगाव परिसरातही विजांच्या कडकडाटासह पावसाची बॅटिंग सुरू आहे. या पावसाचा परिणाम संमिश्र पाहायला मिळतोय. एकीकडे वाढत्या उन्हामुळे तहानलेल्या ऊसाच्या पिकाला हा पाऊस काहीसा पोषक ठरणारा आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक मानला जात असला तरी दुसरीकडे रब्बी हंगामातील पिकांची मात्र मोठी दैना होणार आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीनं जोपासलेली ज्वारी, हरभरा आणि गहू ही पिकं आता काढणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. अशा वेळी आलेल्या या अवकाळी पावसामुळे दाणे काळे पडण्याची भीती निर्माण झालेली आहे, ज्यामुळे कडब्याची प्रतही खालावणार आहे. पावसामुळे गव्हाचं पीक आडवं झालेलं असून उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. तसंच हरभऱ्याला बुरशी लागण्याचा सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतीचं गणित पूर्णपणे गोलमडलेलं आहे. प्रशासनानं या भागातील नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पुढील काही तास हवामान विभागानं पावसाचा इशारा कायम ठेवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या काढणीला आलेल्या मालाची सुरक्षित स्थळी साठवणूक करावी असं आवाहन करण्यात येत आहे. तसंच या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हवामान विभागानं मेसेजद्वारे प्रत्येकांनाच अंदाज जो आहे तो शेअर केला होता. त्यामुळे येणारे 3 तास हे आपल्या जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, कारण की विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांची दाट शक्यता आहे. त्यामुळे घरीच राहा, सुरक्षित राहा.